गडिंग्लज शहरात भाडेकरू मोलकरींसाठी घरकुल योजना राबवण्याबाबत आज गडिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। घरकुलसाठी 2.5 एकर सरकारी जमीनवर आरक्षण दर्शवण्यात आले आहे, तरी ती जागा अपुरी असून 2.5 एकर ऐवजी 15 एकर जमीन आरक्षण दर्शवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाबाबत आज शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी पक्षातील प्रमुख मंडळींनी आंदोलन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। आज शहरातील शेकडो महिलांच्या घरकुल योजनेसाठी आज मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। नेमकी काय मागणी आहे? की गडिंग्लज नगर परिषद स्थापन झाल्यापासून 1887ला स्थापन झाल्यापासून आज तागायत अशा गरीब महिलांच्या माता भगिनींचा एक प्रश्न कायमस्वरूपी रेंगाळत आलेला आहे। हा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुश्रीफ साहेबांनी एक त्यांच्या मनातला एक विचार मोठा जो कागलच्या धर्तीवर पूर्ण केला तो गडिंग्लजला पूर्ण करायचा मानस त्यांनी मागच्या एका 2 जाहीर सभेमध्ये बोलला होता। आणि त्या पद्धतीने परवा दिवशी मंत्रालयामध्ये एक छोटीखानी मीटिंग त्यांनी बोलवली होती आणि त्याच्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांनी सूचना केल्या होत्या की गडिंग्लजमध्ये अशी एखादी शासनाची जागा आहे काय पहा आणि त्या जागेचा या घरकुलासाठी आपल्याला उपयोग करता येईल। आणि तशी 2.5 एकरची जागा आपल्या गडिंग्लज नगरपालिकेची एक आरक्षित जागा आहे 144 नंबर 100 आता नवीन 102। तर अशी जागा ही अपुरी असल्यामुळं त्याचा नवीन फेरप्रस्ताव मुश्रीफ साहेबांना आदेश दिले त्यांनी मुश्रीफ साहेबांनी आदेश दिले सीओना त्या नवीन फेरप्रस्ताव त्यांनी वाढीव जागेसाठी नगर विकास खात्याकडे सादर करावा। येत्या 8 दिवसामध्ये किरणांना आम्ही हारून सय्यद, रमजान अत्तार, गुंडू पाटील, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते या प्रमुख कार्यकर्ते या मीटिंगला आम्ही हजर राहू आणि हा प्रस्ताव पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने सगळेजण आम्ही प्रयत्न करून या माता भगिनींचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आजची ही निवेदन देण्याची आज प्रक्रिया आम्ही पूर्ण केली। गडिंग्लजमध्ये अशा किती लोकांचा प्रश्न निर्माण झाला? कमीत कमी 3000 लोक आजच्या घडीला आहेत अशा लोकांचा प्रश्न आहे। आणि त्याचबरोबर इतर काही त्याच्यावर आरक्षण आपल्याला पडलेल्या काही जागा आहेत किंवा ज्या अतिक्रमित जागा जी लोक अतिक्रमण केलेली आहेत अशा लोकांचं सुद्धा पुनर्वसन यामध्ये होणं शक्य आहे। तेव्हा मुश्रीफ पहिल्यांदा आता जी मागणी आहे 2.5 एकरची जागा ही कमीत कमी 15 एकर मागितले 10 एकर तरी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। जागा मिळाल्याच्या नंतर त्याच्यावरती कायमस्वरूपी आरक्षण होईल। आता हे प्रारूप आराखडा मंजूर झाल्याच्या नंतर ज्यांना घर नाही आहे जे बेघर आहेत त्याचे दाखले घ्यावे लागतील। त्याची प्रक्रिया एक विशिष्ट प्रकारचा फॉर्म आहे शासनाचा, त्या विशिष्ट नमुन्यामध्ये फॉर्म म्हणून द्यावा लागेल। त्यांना त्यांचे दाखले द्यावे लागतील, त्याला आधार कार्ड द्यावं लागतील, या गावचा रहिवासी आहे हे दाखवावं लागेल। आणि ज्यांनी मगाशी सांगितले सिद्धार्थ बन्नेने अतिक्रमण आहेत जेणेकरून गडिंग्लजच्या काही मार्गांमध्ये अतिक्रमण झाले ते अतिक्रमण हटतील, तिथले रस्ते पण मोठे होतील आणि तिथल्या शेतकऱ्यांची जागाही मोकळी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि एकाच ठिकाणी सर्व सोयींनी युक्त असंही घरकुलाचं संकुल होणार आहे। मुश्रीफ साहेबांच्या सोबतची बैठक केव्हापर्यंत होईल? साधारणतः येत्या ह्या 15 दिवसामध्ये बैठक व्हायची शक्यता आहे। मुश्रीफ साहेब या 8 दिवसात म्हटलेत, पण या 15 दिवसाच्या आत मंत्रालयामध्ये बैठक होणार आणि त्याच्यावरती निश्चितपणे शिक्कामोर्तब होतील। त्याच्यात असं आहे कृषी खात्याची जागा असल्यामुळे कृषी खात्याचे म्हणणं घ्यावं लागेल, त्याच्यानंतर नगर विकास आणि मुख्यमंत्री त्याच्यावरती शेवटचा निर्णय घेतील। गडिंग्लज शहरातील बेघरासाठी आणि भाडेकरूसाठी त्याशिवाय मोलकरी असे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे मजूर असतील या लोकांना निवाऱ्याचा प्रश्न फार मोठा दिसत आहोत। तर यासाठी आपण काय केलं, गडिंग्लज नगरपालिका हद्दीमध्ये तशा जागा नसल्या कारणानं ती घरकुल योजना राबवता येत नाही असं आम्हाला कळल्यानंतर आपण पहिला प्रश्न उपस्थित केला तो हदवाडीचा। सर्व पक्ष संघटनांना एकत्रित करून आपण मोर्चा आंदोलन केले आणि सर्वांना एकत्रित करून आपण काय केलं हदवाडचा प्रश्न सुटून घेतला। तर त्यामध्ये मुश्रीफ साहेबांचा मोलाचा वाटा आहे हदवाडीमध्ये। हदवाडीमध्ये आणि योगायोगानं असं झालं की आता वडरदेरोला जी आरक्षित जागा पडलेली आहे ती पुन्हा वाढवून मिळावी असं मुश्रीफ साहेबांनी सुद्धा प्रशासनाला तशी मागणी केलेलं आहे। आणि खरोखर आता स्वप्न या गोरगरिबांचं आता लवकर साकार होईल असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला की बेघर भाडेकरूंच्या निवारासाठी लढणाऱ्या अर्थात मोर्चा आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याला मला आनंद वाटतो की आमच्या संघटनेमध्ये आपल्या पक्षामधले जे कार्यकर्ते आहेत
अरुण शेख असतील, किरण कदम असतील, सिद्धार्थ बंडे असतील, यांनी या मागणीला जोर दिला आणि हे कुठेतरी आता जे स्वप्न साकार होईल असं वाटायला लागलं आहे. आणि खरोखरच ऋषी साहेबांची जी ओळख ही श्रावणबाळ म्हणून जी ओळख आहे किंवा डॉक्टर म्हणून जी ओळख आहे, आता तुमची ओळख तर गोरगरिबांना निवारा देणार आहे, देव माणूस मसिहा म्हणून निर्माण होणार आहे. कारण कागलच्या धर्तीवर गडिंगमध्ये 3000 कुटुंबाचं जर निवासस्थान जर होत असेल, घरकुल जर स्वप्न साकार होत असेल, तर ह्या गोरगरिबांचा त्यांना आशीर्वाद खरोखर फार मोठ्या प्रमाणावर लागतो. त्यातून मुश्रीफ साहेबांचा फोन येतो काय आणि गावभर चर्चा सुरू होते की आमचं घरकुलचं काम झालं काय. प्रत्येक कार्यकर्त्याला फोन येतो तेव्हा आनंदाने ऊर भरून येतो. तर आमचे आमदार मुश्रीफ साहेब हे हम सिर्फ बोलते नाही करके दिखाते असा आमदार आम्हाला लाभलेला आहे आणि येणाऱ्या दिवसात हे घरकुलाचं स्वप्न पूर्ण होणार आहे.